शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी ॲग्रिकॉस पांडुरंग अंकुशराव तावरे पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या कृषीवैद चॅनलच्या नव्या शेतीविषयक व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आपण आपल्या शेतीमध्ये काम करत असताना आपल्या पिकावरती जे काही कीटक कंट्रोल करण्यासाठी विविध प्रकारचे जे काही कीटकनाशक आहे त्यांचा वापर करतो. मग त्याच्यामध्ये स्पर्शजन्य कीटकनाशक असतील किंवा आंतरप्रवाही कीटकनाशक असतील किंवा मग जे काही गॅस पॉइजन म्हणजेच एखादं कीटकनाशक असं असतं त्याचा जर नुसता गॅस एखाद्या कीटकाच्या अंगाला लागला तर तो कीटक त्या ठिकाणी मरून जातो. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण असे टॉप कीटकनाशक बघणार आहोत. 10 टॉप कीटकनाशक बघणार आहोत जे आपल्या पिकामध्ये गॅस पॉइजन म्हणून आपण वापरू शकतो व त्यांचा वापर जर केला तर त्या ठिकाणी आपल्या पिकातील कोणत्याही प्रकारचा जो काही कीटक आहे तो 100% त्या ठिकाणी कंट्रोल होणार आहे. तर मित्रांनो, ते 10 प्रकारचे कीटकनाशक कोणते आहे हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व तुम्ही जर आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मित्रांनो, या कीटकनाशकाच्या नावामध्येच आहे गॅस पॉइजन. मित्रांनो, एखाद्या वेळेस काय होतं, आपण जर आपल्या वावरात असलो आणि जर बाजूच्या लांब एखाद्या वावरात जर त्या गॅस पॉइजनची जर फवारणी ही चालू असली तर त्या ठिकाणी आपल्याला लगेच जाणून येतं की त्या औषधाचा वास आपल्या इकडे आला. आणि एखाद्या वेळेस काय होतं, तो वास किंवा ते औषध आपल्या वावरात आल्यामुळं एखाद्या जर कीटकाचं समजा आपल्या पिकावर एखादी कीड आहे त्याच्यावर जर ते उडलं औषध तर त्या ठिकाणी ते कीटक हे मरलेले आपल्याला दिसून येतात. तर मित्रांनो, चला तर बघूया ते 10 प्रकारचे जे काही गॅस पॉइजन आहे ते कोणते आहे. तर मित्रांनो, आपण जे काही त्याचे मॉलिक्यूल पर सांगणारच आहोत, पण त्यांचे जे काही नाव आहे मार्केटमध्ये येणारे जे काही नाव आहे त्यांचा सुद्धा आपण सांगणार आहोत. तर मित्रांनो, त्यातला जो काही पहिला मॉलिक्यूल आहे तो म्हणजे लॅम्ब्डासायलोथ्रिन. तर मित्रांनो, ह्या लॅम्ब्डासायलोथ्रिनच्या मग तुम्ही कोणत्याही कंपनीचं त्या ठिकाणी कीटकनाशक हे घेऊ शकता. मग त्याच्यामध्ये तुम्ही कराटे वापरू शकता, अलिका वापरू शकता. तर मित्रांनो, हे 2 कीटकनाशक आहे आणि आणखीन कोणते जर कीटकनाशक असले तर तुम्ही त्या ठिकाणी त्यांचा वापर हा करू शकता. दुसरा आहे क्लोरोपायरिफॉस. मग त्याच्यामध्ये आपण जे काही टाटा कंपनीचं जे काही टाटा बाण आहे हे वापरू शकतो, कॅनॉन वापरू शकतो, जे काही घरडा कंपनीचं जे काही हमला आहे हे सुद्धा त्या ठिकाणी वापरू शकतो. त्याच्यानंतरचा आहे ट्रायझोफॉस. तर मित्रांनो, हा मॉलिक्यूल असलेलं जे काही कीटकनाशक आहे ते म्हणजे प्रोटेक्ट. तर आणखी सुद्धा जे काही कीटकनाशक असले यामधले ट्रायझोफॉस मॉलिक्यूल असलेले तुम्ही त्या ठिकाणी गॅस पॉइजन म्हणून वापरू शकता. त्याच्यानंतरचा आहे क्विनॉलफॉस. तर मित्रांनो, क्विनॉलफॉस हे जे काही मॉलिक्यूल असले जे काही 2 ते 3 प्रकारचे कीटकनाशक आहे. मग त्याच्यामध्ये जे काही धानुलक्स आहे आणि इकॅलक्स आहे हे काही 2 प्रकारचे कीटकनाशक आहे. आणखी सुद्धा जे काही मार्केटमध्ये जे काही कीटकनाशक आहे ते तुम्ही तुमच्या प्रकारे वापरू शकता. त्याच्यानंतर आहे प्रोफेनोफॉस. तर मित्रांनो, याच्यामध्ये प्रोफेनोफॉस व कीटकनाशक जो काही मॉलिक्यूल असलेले जे काही कीटकनाशक आहे ते म्हणजे प्रोफेक्स सुपर, पॉलिथ्रीन, जे काही PI कंपनीचे जे काही रॉकेट आहे याचा वापर सुद्धा त्या ठिकाणी करू शकता. त्याच्यानंतरचा आहे मॉलिक्यूल आहे अल्फामिथ्रिन. मग याच्यामध्ये आपण जे काही स्टॉप जे काही कीटकनाशक आहे त्याचा वापर करू शकतो. अल्फा गोड त्या ठिकाणी वापरू शकतो. हे 2 काही जे काही प्रकारचे कीटकनाशक आहे त्यांचा वापर करू शकतो. त्याच्यानंतरचा जो काही मॉलिक्यूल आहे ते म्हणजे डायमिथोएट. तर मित्रांनो, ह्या डायमिथोएट मध्ये मग आपण जे काही रोगर आहे किंवा जे काही टाफगार आहे याचा वापर हा करू शकतो. त्याच्यानंतरचा जो काही मॉलिक्यूल आहे ते म्हणजे डेल्टामिथ्रिन. तर मित्रांनो, हा डेल्टामिथ्रिन जे काही असलेलं कीटकनाशक आहे ते म्हणजे डेसिसनरेट किंवा डेल 28 हे जे काही 2 प्रकारचे जे काही कीटकनाशक आहे यांचा वापर करू शकता. त्याच्यानंतरचा आहे मोनोक्रोटोफॉस. तर मित्रांनो, हा मॉलिक्यूल असलेलं तुम्ही कोणतेही कीटकनाशक वापरू शकता. मग त्याच्यामध्ये मोनोक्सिल आहे, मोनोफॉस आहे, हे काही 2 प्रकारचे जे काही कीटकनाशक आहे यांचा वापर करू शकता. त्याच्यानंतरचं जे काही सगळ्यात बेस्ट आहे 10 नंबरचं ते म्हणजे फिश ऑइल. तर मित्रांनो, हे जे काही फिश ऑइल आहे वेगवेगळ्या प्रकारचे मग 20% मधले 50% मधले यांचा वापर आपण जे काही गॅस पॉइजन म्हणून आपल्या शेतामध्ये वापरू शकतो. तर मित्रांनो, हे जे काही 10 प्रकारचे जे काही मॉलिक्यूल आहे हे आपण बघितले. यांचा वापर जर आपण आपल्या शेतीमध्ये आपल्या कीड नियंत्रण करण्यासाठी जर केला तर यांच्या उग्र वासाने जे काही कीटक आहे आपल्या पिकाला डॅमेज करणारे त्यांचा 100% त्या ठिकाणी नायनाट होणार आहे व आपली जे काही पीक आहे हे कीटक फ्री हे होणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ आपली इतर शेतकरी बांधवांना शेअर करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.